नमस्कार. कधी विचार केलाय का की मोठी गुंतवणूक किंवा एखादी भन्नाट आयडिया नसतानाही स्वतःचा व्यवसाय सुरू करता येतो? अनेकांना वाटतं की हे शक्यच नाही, पण खरं सांगायचं तर फक्त योग्य दृष्टिकोन हवा आणि बाकी गोष्टी आपोआप जुळून येतात. चला तर मग पाहूया हे नक्की कसं करता येतं. हा प्रश्न आहे ना, तो जवळजवळ प्रत्येकाच्या मनात येतो जो व्यवसायाचा विचार करतोय, की अरे बापरे, आपल्याकडे तर एवढे पैसे नाहीत किंवा माझ्याकडे तर अशी काही वेगळी कल्पनाच नाहीये. याच दोन गोष्टींमुळे अनेक जण मागे हटतात. पण खरंच यांची गरज आहे का? आणि याचं उत्तर खरं सांगायचं तर अगदी सोपं आहे. नाही, अजिबात गरज नाहीये. यश हे तुमच्या बँक बॅलन्सवर किंवा तुमच्या कल्पनेच्या भव्यतेवर अवलंबून नसतं. ते अवलंबून असतं तुमच्या दृष्टिकोनावर. आणि आज आपण तोच दृष्टिकोन कसा बदलायचा हेच समजून घेणार आहोत. तर मग हा दृष्टिकोन बदलायचा कसा? सुरुवात होते आपल्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या नियमापासून, तो म्हणजे समस्यांकडे बघण्याचा आपला चष्मा बदलणे. जिथे लोकांना फक्त अडचण दिसते, तिथेच खऱ्या उद्योजकाला एक संधी दिसते. बघा, इथेच सगळा फरक आहे. आपल्या आजूबाजूला काही अडचण दिसली की सामान्य माणूस काय करतो? तो तक्रार करतो की अरे हे असं का आहे, ते तसं का आहे. पण एक व्यावसायिक विचार करणारा माणूस काय करतो? तो विचार करतो की अरे वा, ही एक समस्या आहे, म्हणजे इथे एक संधी आहे. हाच तो खरा गेम चेंजर आहे. आता हे काही फक्त पुस्तकातलं बोलणं नाहीये. आपल्या आजूबाजूलाच याची कितीतरी उदाहरणं आहेत. विचार करा, आपल्या घरातल्या किंवा परिसरातल्या ज्येष्ठ नागरिकांना स्मार्टफोन वापरायला किती त्रास होतो. त्यांना व्हॉट्सॲप, UPI वापरायला शिकवून महिन्याला छोटी फी घेता येते की नाही? किंवा रेडबसचं उदाहरण घ्या. सुट्टीत गावी जायला तिकीट मिळत नव्हतं, ही अडचण अनेकांना होती. याच अडचणीतून रेडबससारखी करोडोंची कंपनी उभी राहिली. चला, आता पुढच्या 2 नियमांकडे वळूया. हे नियम तर अनेकांची विचार करण्याची पद्धतच बदलून टाकतील. उत्पादन आणि विक्रीबद्दलचे हे नियम आहेत. आधी विक्री करा, मग उत्पादन बनवा. ऐकायला विचित्र वाटतंय ना? बघूया कसं ते. आपण सहसा काय करतो? आधी एखादी वस्तू बनवतो, त्यावर खूप वेळ आणि पैसे खर्च करतो आणि मग विचार करत बसतो की आता हे विकायचं कोणाला. पण यशस्वी पद्धत नेमकी उलटी आहे. समजा तुम्हाला घरगुती जेवणाचा व्यवसाय करायचा आहे, तर आधीच डबं बनवून ठेवू नका. आधी तुमच्या ऑफिसमधल्या किंवा जवळच्या 10-15 लोकांना विचारा की त्यांना असा डबा हवा आहे का. त्यांची मागणी पक्की झाली की मगच जेवण बनवायला सुरुवात करा. यालाच म्हणतात सेल फर्स्ट बिल्ड लेटर. आता हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. आपण नक्की विकतोय काय? आपला वेळ की आपलं कौशल्य? बघा, वेळ सगळ्यांकडे मर्यादित आहे. दिवसाचे 24 तास. तुम्ही नोकरीत तुमचा वेळ विकता. पण कौशल्य किंवा ज्ञान हे एकाच वेळी अनेक लोकांना विकता येतं आणि ते वाढवताही येतं. हाच नोकरी आणि व्यवसायातला मूळ फरक आहे. आणि हेच समजून घेण्यासाठी हे उदाहरण अगदी परफेक्ट आहे. एक CA जेव्हा एकाच कंपनीत नोकरी करतो, तेव्हा त्याला एक ठराविक पगार मिळतो. पण तोच CA जर अनेक छोट्या कंपन्यांना सल्ला देऊ लागला, तर त्याची कमाई कितीतरी पटीने वाढू शकते. का? कारण त्याने त्याचा वेळ नाही, तर त्याचं कौशल्य विकलं. ठीक आहे, मग व्यवसाय सुरू झाला, ग्राहक पण मिळाले, आता पुढे काय? इथे येतात नियम 4 आणि 5. हे नियम आपल्याला सांगतात की ग्राहक मिळवण्यापेक्षा त्यांना टिकवणं किती महत्त्वाचं आहे आणि दीर्घकाळात विचार कसा करायचा. हे गणित एकदम सोपं आहे, नाही का? नवीन ग्राहक मिळवण्यासाठी जाहिरात, मार्केटिंग यावर खूप खर्च आणि मेहनत लागते. पण जर तुमच्या सध्याच्या ग्राहकांना तुम्ही उत्तम सेवा दिली, तर ते तुमच्याकडे पुन्हा पुन्हा येतील. इतकंच नाही, तर ते स्वतःहून इतर 4 लोकांना तुमच्याबद्दल सांगतील. आणि याच्यासारखी दुसरी कोणतीच मार्केटिंग नाही. अनेकदा काय होतं, आपल्याला काहीतरी खूप मोठं करायचं असतं आणि त्या नादात आपण छोटी सुरुवात करायलाच घाबरतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, आज जगातल्या ज्या काही मोठमोठ्या कंपन्या दिसतायत ना, त्या सगळ्यांची सुरुवात कधीतरी अगदी लहानच होती. मॅकडॉनल्ड्सचं हे उदाहरण नेहमी लक्षात ठेवा. सुरुवात छोटी असली तरी चालेल, पण तुमची नजर दूरवर असायला हवी. आणि आता आपण आलो आहोत शेवटच्या आणि माझ्या मते सगळ्यात महत्त्वाच्या नियमाकडे. हा नियम म्हणजे व्यवसायाचा आत्मा आहे. तो म्हणजे खरं मूल्य तयार करणे. हे वाक्य मनात अगदी कोरून ठेवा. आपला उद्देश फक्त पैसे कमवणे हा नसावा. आपला उद्देश असावा की आपण आपल्या ग्राहकाच्या आयुष्यात काहीतरी व्हॅल्यू ॲड करतोय, त्याची एखादी समस्या सोडवतोय, त्याचं आयुष्य थोडं सोपं करतोय. बघा, जेव्हा आपलं सगळं लक्ष फक्त पैसे मिळवण्यावर असतं, तेव्हा तो मिळेलच याची खात्री नसते. पण याउलट जेव्हा आपलं लक्ष ग्राहकाला उत्तम मूल्य देण्यावर असतं, तेव्हा जादू होते. समाधानी ग्राहक तुमच्याकडे परत येतो आणि पैसा आपोआप मागे येतो. हीच यशाची खरी गुरुकिल्ली आहे. तर मग या सगळ्या 6 नियमांना आपण एकत्र बांधलं तर यशाचं एक अंतिम सूत्र तयार होतं. हे असं सूत्र आहे जे तुमच्या व्यावसायिक प्रवासात कायम तुम्हाला मार्ग दाखवत राहील.
हे 4 सोपे टप्पे लक्षात ठेवा. लोकांच्या गरजा, त्यांच्या समस्या ओळखा. त्यांना तुमच्या उत्पादनातून किंवा सेवेतून खरं मूल्य द्या. सुरुवात अगदी लहान करा, लाजू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सातत्य ठेवा. विश्वास ठेवा. जर या गोष्टी प्रामाणिकपणे केल्या तर आर्थिक प्रगती व्हायलाच हवी. चला तर मग हे विवेचन संपवण्याआधी एक प्रश्न. आजच आपल्या आजूबाजूला आपल्या रोजच्या जगण्यात डोळे उघडे ठेवून बघा. अशी कोणती अडचण किंवा समस्या दिसतेय जी एका मोठ्या संधीचं रूप घेऊ शकते? नक्की विचार करा.